नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर शहरामध्ये नौबस्ता या ठिकाणी राहणारी एक तरुण आणि एक तरुणी, दोघांचंही एकमेकावर जीवापाड प्रेम होतं। आता त्यांनी ठरवलं की आपण सोबत जगू आणि सोबतच मरू। पुढे या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं आणि त्यांनी आपापल्या घरच्यांना याबद्दल सांगितले। घरचे देखील या लग्नाला होकार दिला, कारण दोघेही दिसायला सुंदर होते, दोघेही सुशिक्षित होते, दोघांची जोडी अगदी परफेक्ट होती। हे सगळं बघून घरच्यांनी दोघांचं लग्न लावून देतात। फेब्रुवारी 2026ला तरुण तरुणीचं धूमधडाक्यात लग्न झालं। दोघांनी आता विचार केला की केदारनाथ या ठिकाणी मंदिरात जाऊन आपण बाबाचं दर्शन घेऊ। त्यानंतर नवीन जोडपे केदारनाथ मंदिरात बाबाचं दर्शन घेण्यासाठी जातात। त्या ठिकाणी पोचल्यानंतर इकडे तिकडे फिरतात, एन्जॉय करतात, बाबाचं दर्शन वगैरे घेतात आणि त्यानंतर परत आपल्या गावी ट्रेनने परत येत असतात। परत येत असताना काही वेळ प्रवास केल्यानंतर पतीला थोडा वेळ झोप लागते। झोप लागल्यानंतर पत्नी चालत्या ट्रेनमधून अचानक गायब होते। त्यानंतर हा तरुण आपल्या पत्नीला इकडे तिकडे शोधू लागतो। जेव्हा त्याची पत्नी त्याला भेटते की हे बघून लोकांना देखील आश्चर्य वाटते। ही घटना सोशल मीडियावर व्हायरल आहे। काय कारण होतं की तरुणाची पत्नी गायब झालेली होती, हे आपण सविस्तर या व्हिडिओमधून पाहू। कानपूर शहरातील नौबस्ता या ठिकाणी मनीष अग्रहरी तरुण आपल्या परिवारासोबत राहत होता। मनीष हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता। पुढे चालून मनीषचे प्रज्ञा नावाच्या मुलीसोबत प्रेम संबंध चालू झाले। प्रज्ञा देखील शिकलेली होती, दिसायला सुंदर होती। मनीष आणि प्रज्ञा एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते। दोघांनीही जीवनभर सोबत राहण्याचं वचन घेतलेलं होतं। पुढे मनीषने प्रज्ञाला वचन दिले की मी तुला खुश ठेवेल, तुझ्यासाठी चांद तारे वगैरे तोडून आणू शकतो, तू जे म्हणशील ते मी तुझ्यासाठी करेल। आता पुढे चालून या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं। त्यानंतर आपापल्या कुटुंबाला त्यांनी सांगितले। कुटुंबातील देखील लगेच मनीष आणि प्रज्ञाच्या लग्नाला होकार देतात, कारण की मनीष सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि दिसायला देखील सुंदर होता। मनीषा देखील सुंदर होती। दोघांची जोडी अगदी परफेक्ट होती। फेब्रुवारी 2026ला मोठ्या थाटामाटात लग्न झालं। मनीष आणि प्रज्ञाचा नवा संसार सुरू झाला। सगळं काही अगदी आनंदात होतं। लग्नाला आता 3-4 दिवस झाले। त्यानंतर मनीष आणि प्रज्ञाने केदारनाथ या ठिकाणी बाबाचं दर्शन घ्यायचं ठरवलं। त्यानंतर मनीष अग्रहरी आणि त्याची पत्नी प्रज्ञा हे दोघे केदारनाथ या ठिकाणी जायला निघाले। नंदादेवी एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करत होते। सीट नंबर 59मध्ये हा मनीष बसलेला होता आणि सीट नंबर 64मध्ये त्याची पत्नी प्रज्ञा बसलेली होती। ट्रेन वेगाने धावत होती आणि अचानक मनीषला झोप लागली आणि त्यानंतर काही तासातच अचानक मनीषला जाग आली। त्यावेळी रात्रीचे 1 वाजलेले होते। त्याने सीट नंबर 64मध्ये पाहिले तर त्या ठिकाणी त्याची पत्नी नव्हती। त्याला वाटले की पत्नी बाथरूमला वगैरे गेली असेल, म्हणून त्याने बाथरूमकडे जाऊन बघितले तर त्या ठिकाणी देखील त्याची पत्नी नव्हती। त्यानंतर टॉयलेटकडे त्याने बघितले तर टॉयलेटचं दार आतून बंद होतं। त्यामुळे त्याने बाहेरूनच जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली। मात्र टॉयलेटमधून एक व्यक्ती बाहेर निघाला, मात्र त्याची पत्नी त्याला दिसली नाही। मनीष खूप परेशान झालेला होता। इकडे तिकडे आपल्या पत्नीला शोधू लागला होता। शोधत असताना त्याने एका व्यक्तीला विचारले, दादा ही ट्रेन कुठपर्यंत आलेली आहे, आपण सध्या कुठे आहोत? व्यक्ती बोलतो की मुझफ्फरनगरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळपास आलेला आहोत। आता हा मनीष खिडकीतून बाहेर बघतो तर बाहेर खूप अंधार होता। अंधार असल्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हतं। ट्रेन वेगात धावत होती। आता ट्रेन पुढे जाऊन निर्धारित ठिकाणी थांबली। मनीष आपल्या पत्नीला प्रज्ञाला पुन्हा शोधायला सुरुवात करतो, मात्र त्याची पत्नी प्रज्ञा हिचा काहीच पत्ता लागत नव्हता। तिला शोधून शोधून खूप थकून गेलेला होता, परेशान झाला। शेवटी मनीषने आपल्या आईवडिलांना संपर्क केला। फोन करून त्याने सगळी घटना सांगितली। प्रज्ञाच्या आईवडिलांना देखील त्याने फोन करून सांगितले, मम्मी पप्पा, माझी पत्नी अचानक प्रज्ञा ट्रेनमधून गायब झालेली आहे। मला झोप लागलेली होती। जेव्हा मला जाग आली तर ती गायब झाली। मी तिला सर्वत्र शोधलं, मात्र ती कोठेच सापडत नाही। एवढं सांगितल्यानंतर घरचे देखील परेशान झाले। आता पहाटेचे 3:45 वाजले होते। ही ट्रेन गाझियाबाद येथे पोहोचलेली होती। दोघांनाही गाझियाबादलाच उतरायचं होतं, मात्र मनीष एकटाच उतरला आणि त्याची पत्नी मनीषा ही ट्रेनमध्ये नव्हती। आता मनीष ट्रेनमधून उतरल्यानंतर आपल्या पत्नीची वाट बघू लागला। मनीषला वाटले की कदाचित या गर्दीत मला दिसली नसेल, ती आता उतरू शकते। ट्रेनमधून एक एक प्रवासी उतरत होते। मनीष प्रत्येक प्रवाशाला बघत होता। त्याला त्याच्या पत्नीला शोधायचे होते। सगळे प्रवासी ट्रेनमधून उतरले, मात्र मनीषा
चा काही पत्ता लागला नाही. यानंतर मनीष सरळ पोलीस स्टेशनला गेला. त्या ठिकाणी पोलिसांना बोलतो की साहेब, माझी पत्नी प्रज्ञा ट्रेनमधून अचानक गायब झालेली आहे. जिचं नाव प्रज्ञा सिंह आहे. वय 28 ते 29 वर्ष. आम्ही कानपूर शहरात नौबस्ता या ठिकाणी राहतो. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. सध्या ग्रेटर नोएडा या ठिकाणी राहतो. आमचं नवीनच लग्न झालं. त्यानंतर फिरण्यासाठी आम्ही दोघं केदारनाथला गेलो होतो. दर्शन वगैरे घेतल्यानंतर 2 मे 2026ला केदारनाथला गेलो. आम्ही 5 मे 2026ला जवळपास 4:45 वाजताची ट्रेन होती. या ट्रेनने आम्ही गावाला परत येत असताना काही वेळानंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर मला झोप लागली. त्यानंतर 1 वाजता अचानक जाग आली. तर बघतो तर माझी पत्नी त्या ठिकाणी नव्हती. पोलिसांनी मनीषचं सगळं बोलणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर बोलतात की ही घटना जी आहे ती आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत नाही. ही घटना उत्तराखंडमधील आहे. तू उत्तराखंड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी तक्रार दाखल कर. त्याच दरम्यान मनीषचे आईवडील आणि प्रज्ञाचे आईवडील गाझियाबादला पोहोचतात आणि आपल्या मुलाला बोलतात की प्रज्ञाला ज्यावेळी तू लास्ट वेळी बघितले आहे त्या ठिकाणी आपण तिला शोधूया. त्यानंतर पोलिसांना संपर्क केला जाते. प्रज्ञाचं कॉल डिटेल्स लोकेशन काढतात. बहादरपूर या ठिकाणचं प्रज्ञाचं लोकेशन दिसतं. त्यानंतर मनीष आणि मनीषचे आईवडील देखील बहादरपूरमध्ये जाऊन पोहोचतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे पोलिसांना आणि तेथील अधिकारी यांना देखील विचारपूस केली जाते. मात्र प्रज्ञाचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर CCTV वगैरे चेक करण्यात आले. मात्र CCTV वगैरे तेथील संपूर्ण बंद पडलेले होते. आता मनीष आणि प्रज्ञाचे कुटुंब परेशान झाले होते. त्यांनी त्या ठिकाणी हंगामा करायला सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी विचारले, तुम्ही का असं करत आहेत? तर मनीष बोलतो की हीच ती ट्रेन आहे. 12:04 नंदादेवी ट्रेनमध्ये माझी पत्नी बसलेली होती आणि ती अचानक गायब झाली. ट्रेनमधील एक व्यक्ती बोलला की ही ट्रेन तर बहादरपूर रेल्वे स्टेशनवर थांबते. तुम्ही एक काम करा, हरिद्वार या ठिकाणी एक कोतवाल आहे. त्या परिसरात रेल्वे स्टेशन आहे. त्या ठिकाणी पत्नीला शोधू शकता. त्यानंतर मनीष तेथे पोहोचतो आणि प्रज्ञाला शोधू लागतो. त्या ठिकाणी देखील CCTV कॅमेरे लागलेले होते. मात्र या ठिकाणचे देखील CCTV पूर्णपणे बंद पडलेले होते. आता मनीष आणि मनीषच्या कुटुंबाला खूप राग आला. त्यांनी पुन्हा हंगामा करायला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी FIR दाखल केली. आता पोलिसांनी एक टीम तयार केली. प्रज्ञाचा मोबाईल देखील स्विच ऑफ येत होता. एकीकडे प्रज्ञाचे आईवडील आणि मनीषचे आईवडील प्रज्ञाला शोधत होते आणि दुसरीकडे पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांना वाटले की प्रज्ञा दुसऱ्या कोणासोबत पळून गेलेली असेल. म्हणून पोलिसांनी तिचा WhatsApp चेक केलं, फेसबुक वगैरेचे कॉल डिटेल्स काढले. मात्र पोलिसांना संशयास्पद असं काहीच आढळलं नाही. आता पोलिसांसमोर प्रश्न पडलेला होता, नक्की मनीषा कोठे गेली आहे? आता पोलिसांचा संशय प्रज्ञाचा पती मनीषवर जातो. पोलीस मनीषची चौकशी करायला सुरुवात करतात. 4 वेळा 5 वेळा त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात. शेवटी पोलीस प्रश्न विचारू थकून जातात. मात्र मनीष पोलिसांना एकच उत्तर देत होता, मला काहीच माहीत नाही. मला झोप लागलेली होती आणि अचानक पत्नी गायब झाली. त्यानंतर पोलिसांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला. सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला. प्रज्ञाचं नाव, गाव, वय वगैरे सगळं टाकण्यात आलं. मोबाईल नंबर देखील टाकलं आणि 1 लाखाची घोषणा देखील केली. तरी देखील प्रज्ञाचा पत्ता लागला नाही. आणि अचानक 10 मे 2026ला रात्रीचे 1 वाजलेले होते. प्रज्ञाने आपल्या भावाला फोन केला आणि फोन करून सांगितले की दादा, मी बिहारच्या बेगुसराय या ठिकाणी आहे. तुम्ही या आणि मला घेऊन जा. प्रज्ञाच्या भावाने लगेच पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी पोहोचले. तर प्रज्ञा ही आपल्या बहिणीच्या घरी बेगुसरायमध्ये होती. पोलिसांनी प्रज्ञाला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी करायला सुरुवात केली. त्यावेळी तिने जे सांगितलं हे ऐकून पोलीस देखील हैराण झाले. प्रज्ञा सांगू लागली की मनीष माझ्यावर जीवापाड प्रेम करायचा. मी देखील मनीषवर जीवापाड प्रेम करायचे. लग्नाआधी मनीषने वचन घेतले होते, दुनियाची सगळी खुशी मी तुला देईल. चांद तारे वगैरे तुझ्यासाठी मी तोडून आणेल. इकडे तिकडे फिरवेल. तू जे म्हणशील ते मी तुझ्यासाठी करेल. मात्र असं काही मनीषने माझ्यासाठी केलं नाही. उलट तो माझं काहीच ऐकत नाही. याच गोष्टीवरून ट्रेनमध्ये दोघात आमचं भांडण झालं आणि काही वेळात मनीषला झोप लागली. मात्र मला झोप लागली नाही. माझ्या मनात मनीषबद्दल खूप राग होता. मी सतत रडत होते. मी ठरवलं की आता बदला घ्यायचा. मनीष झोपलेला आहे या संधीचा फायदा घेऊन मी सरळ बेगुसराय या ठिकाणी बहिणीकडे गेले. त्या ठिकाणी तिला सर्व घटना सांगितली. मात्र माझ्या बहिणीने मला समजावून सांगितले की तुझा पती आणि तुझा संपूर्ण परिवार तुला शोधत आहे, परेशान झालेले आहे. तू आपल्या भावाला फोन कर आणि या ठिकाणी बोलावून घे आणि त्यांची माफी माग. आणि त्यामुळे मी माझ्या भावाला फोन केला आणि या ठिकाणी बोलावून घेतले.
त्यानंतर पोलिसांनी प्रज्ञाला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. मात्र मित्रांनो, लग्नाआधीचं पतीनं वचन पाळलं नाही म्हणून पतीला न सांगता ट्रेनमधून गायब झाली. ती सरळ आपल्या बहिणीच्या घरी निघून गेली. तिला पतीला अद्दल घडवायची होती. 11 मे 2026ला बेगुसराय या ठिकाणावरून प्रज्ञा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी प्रज्ञाला आईवडिलांच्या स्वाधीन केलं आहे. मित्रांनो, या विचित्र घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.